आपण पाहिलं की इस्लामिक कट्टरपंथींकडून बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न आजही सुरूच आहे. यापूर्वी त्यांनी येथील हिंदूंच्या घरांवर, मंदिरांवर हल्ले केले होते. त्या दरम्यान जाळपोळीच्या घटनाही प्रचंड प्रमाणात घडत होत्या. गेल्याच आठवड्यात गणेशोत्सवादरम्यान हिंदूंवर, गणेश मंडळांवर हल्ले झाल्याचं आपण पाहिलं. अशातच आता गणेशोत्सवानंतर येऊ घातलेल्या नवरात्रीला म्हणजेच येथील दुर्गापूजेलाही इस्लामिक कट्टरपंथींचं ग्रहण लागल्याचं दिसतंय. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकारमय, कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार. दुर्गापूजा हा बंगालमधील हिंदू समाजाचा एक महत्त्वाचा उत्सव. पश्चिम बंगालप्रमाणे बांगलादेशातील हिंदू समाज देखील हा उत्सव साजरा करत आलाय. मात्र आता बांगलादेशातील इस्लामिक कट्टरपंथींनी दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना धमकवण्यास सुरुवात केली आहे. दुर्गापूजा करायची असेल तर 5 लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशा आशयांची पत्रे हिंदू मंदिरांना निनावी नावांनी पाठवल्याचं समोर आलंय. यापूर्वी बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडीने ढाका येथे एका पत्रकार परिषदेतून हिंदूंच्या सुरक्षेबद्दलची भीती व्यक्त केली होती. ती या पत्रांच्या माध्यमातून खरी ठरत असल्याचं आता स्पष्टपणे दिसतंय. जर खंडणी दिली नाही तर दुर्गापूजा होऊ देणार नाही व गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असं निनावी नावांनी आलेल्या पत्रांमध्ये लिहिलंय. तसेच या पत्रांबाबत प्रशासन आणि प्रसारमाध्यमांना माहिती दिल्यास माहिती देणाऱ्यांचा शिरच्छेद करण्यात जाईल, असंही त्यातून नमूद करण्यात आलंय. पैसे न दिल्यास आवामी लीगचे जॉईंट सेक्रेटरी महबूब उल आलम हनीफ यांच्या घराप्रमाणेच हिंदूंची घरे देखील लुटली जातील, असा इशाराही यातून देण्यात आलाय. ही पत्रे हिंदू मंदिरांना पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती सध्या मिळते. पोलिसांकडून संबंधित पत्रांबाबतचा तपास हा सध्या सुरू आहे. मंदिरांच्या संरक्षणासंदर्भात त्यांनी आश्वासनही दिले. मिळालेल्या माहितीनुसार काही मंदिरही समित्यांनी कट्टरपंथींच्या धोक्यांमुळे दुर्गापूजेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतलाय, तर काहींनी शांततेत पूजा आयोजित करणार असे असल्याचं त्यांनी सांगितले. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडीने बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडे 4 प्रमुख मागण्या केल्या आहेत. यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान येथील गणेश मंडळांवर हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे आगामी दुर्गापूजेच्या दिवशी सुद्धा असे हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडीकडून वर्तवण्यात आली आहे. आपल्या मागण्यांमध्ये त्यांनी म्हटलंय की सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या पूजा मंडपांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह सुरक्षा उपायांमध्ये सरकारने वाढ करावी. दुर्गापूजेच्या वेळी सर्व पूजा मंडपांवर लष्करी जवान हे तैनात करावेत. त्यासोबतच अल्पसंख्याक संरक्षण कायदा आणि अल्पसंख्याक आयोग स्थापन हा देखील करावा. बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने यापूर्वीच दुर्गापूजेदरम्यान हिंदूंवर अनेक निर्बंध लादले होते. मंत्रालयाने पूजा समित्यांना अजान आणि नमाजाच्या 5 मिनिटे आधी दुर्गापूजा विधी आणि साऊंड सिस्टीम बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक दुर्गापूजा संपूर्ण राष्ट्रासाठी एकता आणि उत्सवाचं प्रतिनिधित्व करतं. यासाठी महत्त्वपूर्ण बांधिलकी आणि धार्मिक रीतिरिवाजांचं पालन आवश्यक असल्याचे बांगलादेश राष्ट्रीय हिंदू आघाडीचं म्हणणं आहे. शेख हसीना यांच्या काळात दुर्गापूजेवर हल्ले तर होतच होते, परंतु आता नव्या राजवटीत हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांमध्ये आणखी भर पडली आहे. या प्रकाराविरुद्ध केवळ भारत सरकारनेच नव्हे तर समस्त हिंदू समाजाने आवाज उठवण्याची आता आवश्यकता आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.